व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षा, प्रमुख अतिथी, त्याचबरोबर सर्व माता पालक, सर्व शिक्षक वृंद, सर्व पालक, त्याचबरोबर उद्याच्या भारताचे भविष्य असणारे सर्व विद्यार्थी आणि जरेवाडी गावचे ग्रामस्थ, सर्वांना नमस्कार. मी समृद्धी विलास पटवा, जरेवाडी शाळेची माझी विद्यार्थिनी. त्याचबरोबर एक नवीन परिचयानं मी आपणासमोर आज उभी आहे, तो असा की इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत ज्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे ती शाळा म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळवंडी. त्याच शाळेमध्ये आज मी ट्रेनी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण सर्वजण निपुण भारत माता पालक मेळावा, त्याचबरोबर विधवा मातांचा सन्मान, माता पालक उद्बोधन, हळदी कुंकू कार्यक्रम, चर्चासत्र व प्रश्नमंजुषा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांची एक झलक यासह अनेक उपक्रमांसह या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. याच निमित्तानं एक चर्चात्मक विषय माझ्याकडे आहे, तो म्हणजे माता पालकांची आपल्या पाल्याप्रती असणारी जबाबदारी. प्रथमतः सर्व मातांना माझी विनंती आहे की आपण या विषयाकडे थोडंसं लक्ष देऊन ऐका, कारण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त असा विषय आहे. विषय ऐकून तुम्हा सर्वांना असंच वाटलं असेल की पाल्यांप्रती आपली जबाबदारी म्हणजे नेमकं काय. आपण पालक आहोत, पाल्य आपले आहे म्हटल्यावर त्यांना सांभाळण्याची, त्याचबरोबर त्यांना सर्व गोष्टी देण्याची जबाबदारी पण आमचीच आहे. मग तरी असा विषय मांडण्याची गरज काय आणि याची आवश्यकता नक्की काय असेल. विषयाकडे पाहता ऐकण्यासाठी जरासा सोपा वाटणारा विषय जरासा समजून घेऊन त्या विषयाला सामावून घेत अंगीकारण्याची गरज आहे. प्रथमतः आपण पालक या शब्दाचा अर्थ काय हे पाहूया. तर पालक म्हणजे कोण. पालक या शब्दामध्ये 3 अक्षरे आहेत, पा ल क. हा पा आहे पाठिंब्याचा, हा ल आहे लवचिकतेचा आणि हा क आहे कणखरपणाचा. आता पाठिंबाची आवड आहे त्याबद्दल त्याला पूर्णपणे पाठिंबा देणे. ल आहे लवचिकतेचा. आता लवचिकता म्हणजे नेमकं काय. तर लवचिकता कशाबद्दल. लवचिकता म्हणजे शाळेत येणारे सर्वच विद्यार्थी 100% हुशारच आहेत असं नसतं. मग याचा अर्थ असाही नाही की 100% येणारे विद्यार्थी ढ आहेत, पण प्रत्येक खून आणि मूल यामध्ये एक साम्य असतं. जसं प्रत्येक फूल हे एकाच वेळी उमलत नाही, तसंच प्रत्येक मुलाचंही असतं. ना त्यांचा आकार सारखा असतो ना त्यांचा गंध. अगदी हेच प्रत्येक मुलाच्या बाबतीत आहे. त्यामुळे पालकांनी पाल्याच्या प्रति सर्व निर्णयांमध्ये लवचिकता ठेवणं गरजेचं आहे. त्यासोबतच शेवटचे अक्षर आहे ते म्हणजे क. आता हे क कशाचं. तर हे क आहे कणखरपणाचं. जे निर्णय आपण आपल्या पाल्यांप्रती घेत आहोत त्यांचा सर्वांगीण विचार करून घेत आहोत. याबद्दल आपण आपल्या पाल्याच्या प्रती कणखरपणे उभे राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि याच हेतूनं आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. सर्वात पहिले 95% माता इथे उपस्थित आहेत. आपल्याकडे निपुण भारत नावाचा महत्वाचा उपक्रम आला आहे. आता हे निपुण अंतर्गत काय करायचं. तर निपुण अंतर्गत प्रामुख्यानं महत्वाच्या काही बाबी आहेत. वय वर्ष 3 ते 6 प्रत्येक बालकास शिकण्यायोग्य बनवणं. त्याचबरोबर बालकाला शिकण्यायोग्य बनवणं म्हणजे नक्की काय. बालकाला शिकण्यायोग्य बनवणे म्हणजे नक्की काय करायचं. तर त्याला वही पेन पेन्सिल घेऊन तुम्ही शिकवत बसू नका. तर पाल्य हे तुमच्या सोबत असतं. ग्रामीण भाग आहे म्हणून आपली पाल्य हे बरेचशा वेळेला आपल्या सोबतच असतात. त्यामुळे त्यांना हसत खेळत शिकवणं गरजेचं आहे. मग आता हसत खेळत काय शिकवायचं. तर आपल्या जवळ आसपास आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा लहान मोठेपणा, वस्तूंचा रंगसंगती, त्याचबरोबर आपले नातेसंबंध या सर्व गोष्टी आपल्याला हसत खेळत आपल्या बालकाला शिकवायच्या आहेत आणि यातूनच आपल्याला बालविकास साधायचा आहे. आणि हे सर्वतोपरी मातेवर अवलंबून आहे, कारण 10 शिक्षक जे काम करू शकत नाही ते काम एक माता करू शकते आणि त्यामुळे ही सर्वतोपरी मातांची जबाबदारी आहे. आता निपुण म्हणजे काय. तर नॅशनल निपुण म्हणजे काय. तर नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी. याचा सरळ सोपा अर्थ असा की विद्यार्थ्याला समजपूर्वक वाचन व संख्याज्ञान येण्यासाठी आपण एक राष्ट्रीय अभियान राबवत आहोत. त्यासोबतच एफएलएन म्हणजे काय. तर फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी, पायाभूत संख्याज्ञान व साक्षरता. 2026 ते 27 पर्यंत इयत्ता 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पायाभूत संख्याज्ञान व साक्षरता अपेक्षित आहे. आता हे सर्व ऐकून तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की मॅडम तुम्ही आम्हाला हे का सांगताय.
हे शिकवणं तर तुमचं काम आहे, मग आम्ही यामध्ये काय करू शकतो? ठीक आहे, शिकवणं आमचं काम आहे, परंतु तुमचाही हातभार महत्वाचा आहे. वाचन, लेखन, संख्या वाचन, संख्या ओळख हे सर्व आम्ही त्यांना शिकवतो. पण आम्ही जे शाळेमध्ये शिकवतो ते 100% शाळेमध्येच सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात येईलच असे नाही. समजा आज आम्ही मुलांना शाळेमध्ये बेरीज हा घटक शिकवला आणि माता पालक गटांच्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकला, तर तो तुम्ही पहा, पण याचा अर्थ असा घेऊ नका की आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करणार म्हणजे 75% माता स्मार्टफोन आणि स्मार्ट आहेत आणि स्मार्टफोन वापरणाऱ्या माता 75% आहेत, पण 25% उरलेल्या मातांनी हा प्रश्न पडून घेऊ नका की माझ्याकडे मोबाईल नाहीये आणि माझ्याकडे मोबाईल नाही, तर आता इथून उठलं की घरी जाऊन हा हट्ट धरू नका की शाळेत मॅडमनी सांगितलंय की तुमच्याकडे मोबाईल पाहिजे आणि मोबाईलवर आपल्या मुलाचा अभ्यास येणार आहे, मग मला आत्ताच्या आत्ता नवीन मोबाईल घेऊन द्या. कारण महिलांचा एक गुणधर्म असतो की वसुली महिलांना जास्त जमते आणि घरी गेल्यानंतर तुम्ही हा मुलापेक्षा ह्या हट्टाला पेटू नका की आत्ताच्या आत्ताच नवीन मोबाईल पाहिजे कारण आपला मुलगा शिकला पाहिजे, आपली मुलगी शिकली पाहिजे. असा अजिबात हट्ट नाहीये आमचा. पण सर्व मातांकडे ज्यांच्याकडे मोबाईल उपलब्ध आहेत किंवा आज परिस्थिती पाहिली तर प्रत्येक घरामध्ये एक स्मार्टफोन आहे, माताकडेच असावा असं काही नाही, परंतु पाल्य हे जास्तीचं आपल्या मातेसोबत असतं. त्यामुळे आपण आपल्या मुलांचा अभ्यास मोबाईलवर आलाय, मग काय करायचं तर आपल्याला वास्तविकरित्या त्याला बेरीज शिकवायची. मग आता बेरीज शिकवायची आम्ही शाळेमध्ये शिकवली, पण त्याला ती कितपत समजलीये किंवा त्याच्या अंगात ते कितपत रुजले हे पाहणं गरजेचं आहे. मग शाळेमध्ये शिकवलेला बेरीज हा घटक तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने घेऊ शकता. आता तो कसा तर घरात असणाऱ्या असंख्य वस्तू त्याच्यासमोर तुम्ही घेऊन बसा, पण बसताना तुम्ही चल मी तुला अभ्यासाला घेऊन बसते असं अजिबात म्हणू नका. तुम्ही त्याच्यासारखंच एकदम बाल्यावस्थेत येऊन त्याच्यासोबत बसा आणि बसल्यानंतर त्याला हसत खेळत अगदी त्या वस्तू मोजत त्या वातावरणात तुम्ही तुमच्यात निरागसपणा आणून त्याला तो घटक समजवण्याचा प्रयत्न करा. पण आता हे सगळं सांगताना 90% मातांचं मत असं आहे की मॅडम शाळेत मुलं तुमचं जसं ऐकतात तसं आमचं घरी अजिबात ऐकत नाही. पण ते तुमचं ऐकत नाही हा त्याचा अर्थ असा तुम्ही करून घेऊच नका की ते तुमचं ऐकत नाही. पाल्य हे आपल्या मातेच ऐकतं. कोणती गोष्ट जर बाहेरच्या लोकांनी सांगितली तर ते सरळ साधं म्हणतं नाही माझ्या आईनं असं सांगितलंय की हे असंच करायचं. ते सहजासहजी दुसऱ्याचं ऐकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे केलेला गैरसमज हा अगदी तुमच्या मनातून काढा आणि तुम्ही त्या विद्यार्थ्याला शिकवताना तुमच्या पाल्याला शिकवताना जवळ घेऊन अगदी त्याच्यासारखं होऊन त्याला शिकवा, तर त्याला तो घटक समजेल. अगदी शाळेची घंटा वाजल्यानंतर मुलांना सगळ्यात जास्त आनंद असतो तो घरी उड्या मारत जाण्यात आणि तुमची आमची सगळ्यांची हीच परिस्थिती आहे. आम्ही पण त्याच्यातूनच आलेलो आहोत. एकदा शाळेची वेळ झाली की मुलं आपले हसत खेळत दप्तर फिरवत घरापर्यंत येतात आणि घरापर्यंत आल्यानंतर त्याचं बोलणं असतं आई आई ऐक ना. त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं, ते फक्त एवढंच म्हणतं आई आई ऐक ना, आज ना, आई आई ऐक ना, आज ना. त्याचं आज ना म्हणेपर्यंतच तुमचं दुसरं वाक्य तयार असतं. माहित आहे मूर्खा मला तुला शाळेत 50 गणितं सांगितलं सरांनी, पहिलं वही काढ आणि 50 गणितं कर. त्याचं आई आई ऐक ना ते परत सांगायचा प्रयत्न करतो. हो ग आई पण आई आई ऐक ना. तरी तुमचं तेच असतं, तुला सांगितलं ना पटकन दप्तर उचल आणि अभ्यासाला बस. आणि त्याचं ते आई आई ऐक ना, हे आई आई ऐक ना असंच राहतं आणि ते बिचारं लेकरू तोंड बारीक करून कसं बसं आपलं बळच अभ्यासाला बसतं. पण यानं काय होतं तर ते लेकरू दडपणात येऊन राहायला लागतं, त्याच्यावरती मानसिकरित्या ताण येतो आणि हळूहळू त्याच्या अभ्यासातली गोडी आपोआप कमी होते. ना ते स्वयंअध्ययन करतं ना त्याच्या संकल्पना स्पष्ट होतात. सध्याच्या धावपळीच्या जगात पालकांचा पाल्यांसोबत ठरवत चाललाय तो संवाद. तुम्ही म्हणाल मॅडम सकाळी 7 वाजता मुलं शाळेत येतात, संध्याकाळी घरी येईपर्यंत त्यांना 6 वाजतात, मग त्यानंतर त्यांचे क्लास त्यांचा अभ्यास या सगळ्या 10 वाजतात आणि आम्हाला वेळच मिळत नाही. काही पालकांचे मत आहे की आम्हाला त्यांच्या अभ्यासक्रमातील गणित समजत नाही, आम्हाला त्यांच्या अभ्यासक्रमातलं विज्ञान समजत नाही. पण पाल्याने जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि तो तुम्हाला नाही चालला तर तुम्ही त्याला सहज म्हणा की मी तुला उद्या सांगतो बाळा, आज मला थोडंसं काम आहे. ठीक आहे, त्याच्या चांगल्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट खोटी बोललात म्हणून फारसा परिणाम होणार नाही, पण त्याच्या परस्पर आमच्याशी किंवा त्याच्या संबंधित शिक्षकांशी संपर्क करा आणि त्यांना सांगा की त्याला हा घटक समजलेला नाहीये, तुम्ही कृपया तो परत समजवा, तुमच्या भाषेमध्ये समजा. तरी त्याला नाही समजला तरी तुम्ही परत आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, कारण आम्ही तेवढं मुलांना देण्यासाठी कधीही तयार आहोत. पण जर आम्हाला समजलंच नाही की पाल्याला नेमकं समजतंय काय
आणि पाल्याला नेमकं काय पाहिजे हे समजल्यानंतर आम्ही त्याला सगळं समजावू शकतो आणि हे सर्व अस्पष्ट राहत जातं आणि पालकांच्या पाल्यांप्रती अपेक्षा गगनचुंबी होत जातात। अनेक पालकांची अधुरी राहिलेली स्वप्न आज पालक पाल्यांकडून पूर्ण करून घेण्याच्या मनस्थितीत आहेत। 75% पालकांच्या डोक्यात घुसलेलं नीट आणि JEEचं खूळ वास्तविकरित्या विचार करण्यास भाग पाडणार आहे। आपलं पाल्य 12वी पर्यंत येत असताना आपण जवळ बसून त्याची कधी वहीही पाहिलेली नसते, पण आज तुम्ही त्याला म्हणता मी तुला लातूर, कोटा, मुंबई, संभाजीनगर नवे तर तू म्हणशील तिथं आणि तू म्हणशील तेवढा पैसा खर्च करून शिकवेल, पण तू डॉक्टर झालाच पाहिजे। का झालं पाहिजे तर माझं स्वप्न होतं, पण माझ्या आई वडिलांची परिस्थिती हालाकीची होती, म्हणून मला तुला डॉक्टर करायचे आणि तू डॉक्टर झालाच पाहिजे। तुम्हाला त्या पाल्याला शिकवायचं आहे की शिक्षण पैसे देऊन विकत घ्यायचं आहे, हे समजणं गरजेचं आहे। शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचं साधन नाही तर पाल्याचं जगणं समृद्ध व्हावं यासाठी शिक्षण आहे। शिक्षण एक असा पेशा आहे जिथे व्यक्ती, चरित्र, क्षमता आणि भविष्याला आकार मिळतो। तुम्ही तुमचे स्वप्न, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या पाल्यावर कसलाही तणाव येणार नाही याची दक्षता घ्या। ऑनलाईन क्लासेसच्या जाळ्यात मुलांना अडकवताना 4 भिंतीत न कोंडवता त्यांना मानसिकरित्या स्थैर्य मिळेल याचा विचार करा। यासोबतच मातांना एक विनंती आहे, अशा माता की ज्यांच्या घरामध्ये मुली आहेत, एक ठराविक वयात आल्यानंतर मुलींशी तुम्ही एक मुलगी होऊन जगा, कारण जेणेकरून एक मनमोकळा संवाद असणं गरजेचं आहे। अशा असंख्य गोष्टी मुली तुमच्या सोबत एक मैत्रीण म्हणून बोलतील, यातून अडीअडचणी लक्षात येतील, कारण शिक्षणासोबत सुशिक्षित पिढी घडणं जेवढं गरजेचं आहे त्याचबरोबर संस्कारक्षम आणि चारित्र्य संपन्न पिढी असणं जास्त महत्वाचं आहे। तुम्ही तुमच्या पाल्यासाठी किती संपत्ती कमवताय हे गरजेचं नाही, तर तुमची खरी संपत्ती हे तुमचे पाल्य आहेत आणि हे लक्षात घेऊन तुम्ही त्याची अंमलबजावणी करा। त्यामुळे दुसऱ्याची बरोबरी म्हणून आपली मुलं मनाविरुद्ध कोर्सेसना अजिबात पाठवू नका, कारण त्यांना पदरी निराशा येते आणि अपयशाच्या पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतात। त्यामुळे विद्यार्थ्याच्या अंगी जे कलागुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी तुम्ही त्यांच्यातले कलागुण ओळखा, त्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना हव्या असलेल्या प्रेरणा द्या आणि हवं असलेलं मार्गदर्शन तुम्ही त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर कोणत्याच पालकांना असं वाटत नाही की आपलं पाल्य हे आपल्या पाल्याला चांगले संस्कार नसावेत किंवा आपल्या पाल्याला चांगल्या सवयी नसाव्यात। प्रत्येकाचं हे म्हणणं असतं की माझा पाल्य चांगला असावा किंवा चांगले संस्कार असावे, पण हे सगळे चांगले संस्कार देताना ते अगोदर तुमच्यात असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही एक सुजाण पालक हवे आहात। मग सुजाण पालक म्हणजे नेमकं काय? जर आपण छोटंसं उदाहरण घेऊ, मुलगा 8 वाजता शाळेच्या क्लासवरून किंवा शाळेमधून घरी येतो आणि आपण मोबाईल पाहत बसलेलो असतो, आपल्या हातामध्ये मोबाईल असतात, आपल्या रील्स चालू असतात, ते बिचारं लेकरू आपल्या शेजारी बसलेलं असतं, त्याचा काहीतरी अभ्यास चाललेला असतो, ते तोंडात फुटफुटत असतं आणि आपल्या गाण्यांचा, आपल्या रील्सचा आवाज एवढा मोठा असतो की पर्यायानं ते लेकरू उठतं आणि पप्पा मम्मी काय पाहतायत हे डोकावतो। हे डोकावत असताना आपण त्याला काय म्हणतो, खाली बस, ते तुझा अभ्यास कर, ते तुझा अभ्यास कर, त्याला सांगण्यापेक्षा तो मोबाईल तुम्ही थोडा वेळ खाली ठेवला तर चालणार नाही का? रील्स पाहून तुम्हाला नेमकं करायचंय काय? तुमची पाल्य घडवायची आहेत का रील स्टार व्हायचंय हे अगोदर ठरवा। आणि आपण आज सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत, आपलं लेकरू अभ्यासाला बसलं की एक व्हिडिओ काढतो आणि लगेच पोस्ट करताना त्याला त्यातलं किती आलं याचा विचार तुम्ही करा। नेमकं त्याला काय येतंय आणि काय येत नाही। हो, त्याचा अक्षर खूप छान आहे पण ती संकल्पनाच अस्पष्ट आहे, त्याची संकल्पना स्पष्ट आहे पण त्याचं अक्षर खराब आहे। या गोष्टी तुम्ही पहा आणि तुमचा अगोदर मोबाईलवरचा असलेला नियंत्रण तुम्ही राखा, कारण मोबाईल हा भविष्यातला सगळ्यात मोठा दुर्दैवी यंत्र होऊ शकतं आपल्यासाठी। कारण आजची मुलं मोबाईलच्या एवढी आहारी गेली आहेत की त्यांना साधं तुम्ही घरातून बाहेर मैत्रिणींसोबत बसण्यासाठी तुम्ही म्हणता रूम मध्ये बस आणि मोबाईल घे, 5 मिनिट घराच्या बाहेर यायचं नाही, माझी मैत्रीण आली आहे मला तिच्यासोबत बोलायचंय। ठीक आहे, तुमची मैत्रीण तुम्हाला 5 मिनिटांनंतरही भेटू शकते, तिचं भेटणं एवढं महत्वाचं नाही, पण त्या लेकराचे 5 मिनिट खूप महत्वाचे आहेत। तेच मैत्रिणीसोबत बोलताना तुम्ही त्याला सोबत घेऊन बसलात आणि दोघींनी मिळून जर एखाद्या अभ्यासाच्या घटकाविषयी किंवा त्याला उपयुक्त असणाऱ्या विषयावरती चर्चा केली तर ते जास्त फायद्याचं ठरू शकतं। त्यामुळे मातांना कृपया विनंती आहे की मोबाईलचं लागलेलं वेळ तुम्ही अगोदर कमी करा, तर त्या मुलांचं वेळ कमी होईल आणि नक्कीच त्यांचं वेळ कमी झालं तर त्यांच्या मानसिक आरोग्यावर त्यांचं मानसिक संतुलन राखलं जाईल
आणि त्यानंतर तुम्ही म्हणता त्या गोष्टी ते ऐकतील, पण काही गोष्टी अशाही असतात की ते बोलू शकत नाही का, तर तुम्ही त्यांना वेळ देत नाही. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा वेळेचा आहे. आपल्याला वेळ हा सगळ्या गोष्टींसाठी आहे, पण लेकरांसाठी वेळ नाही. आज सर म्हटले इव्हेंट, आपण इव्हेंटला गेल्या 1 महिन्यापासून हळदी कुंकू चालले, ठीक आहे, हळदी कुंकू चाललंय, पण असा एखादा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला का की जिथं 10 महिला एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्या पाल्यांच्या प्रति काही महत्वाच्या गोष्टींवरती आपण चर्चा करूया, या निमित्तानं हळदी कुंकू ठेवूया, किंवा या निमित्तानं आपली बीसीची पार्टी करूया, या निमित्तानं आपण बाहेर एखाद्या क्षेत्राला, ऐतिहासिक क्षेत्राला भेट देऊया आणि सोबत आपले पाल्य घेऊया, असं कधी विचार करू आराखडे आखा. कारण इव्हेंट आणि मोबाईल या गोष्टींमुळे आपलं जग नुसतं दिखावगिरीचं जग झालंय. आपण फक्त दिखावपणा करायला लागलोय. नेमका दिखावपणा करणं हे महत्वाचं नाहीये. आज तुमच्याकडे एखाद्या मातेकडे मोबाईल नसला तरी चालेल, पण ती त्या लेकराच्या जवळ बसून 2 मिनिट का होईना त्याच्या वह्या पाहणारी असावी, त्याचा अक्षर पाहणारी असावी, त्याचं वाचन घेणारी असावी. भले तुम्हाला काही समजत नाही, काहीच समजू देऊ नका, पण त्या लेकराला एवढं तरी वाटतं की नाही, माझ्या घरात कुणीतरी पाहते, माझी आई मला घरी आल्यावर विचारते, तुला आज शाळेत सरांनी काय शिकवलं, तुझ्या मॅडमनं तुला काय शिकवलं, आणि यानं ते पर्यायानं त्याच्या मनात ते येतं की नाही, मला घरी गेल्यानंतर अभ्यास करावा लागेल, माझ्या मम्मीचा आणि सरांचा किंवा माझ्या मम्मीचा मॅडमचा कॉन्टॅक्ट होतोय, मी अभ्यास करतोय न करतोय, किंवा मला काय येतंय न येतंय हे त्यांना समजते. त्यामुळं तुम्ही स्वतःमध्ये काही सुजाण पालक म्हणून काही अंगीकारा आणि त्याची अंमलबजावणी करा. नक्कीच तुमची मुलं घडतील आणि तुम्ही घडवण्यासाठी तुमचा वाटा महत्वाचा आहे. शाळेमध्ये जरी ते 6-8 तास असतील, आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना देत असलेल्या सगळ्या गोष्टी देत आहोत, त्यांच्यासाठी विविध व्यासपीठ उभा करून देत आहोत, परंतु तुमचं असणं त्याच्या पाठीमागं खरं गरजेचं आहे आणि पालक गरजेचे आहेत, आणि विशेषतः माता पालक. कारण मातांच्या कॉन्टॅक्ट मध्ये सगळ्यात जास्त मुलं असतात. जेवढा आपलं पाल्य त्याच्या वडिलांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसतं, त्याहून जास्त ते आईच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतं. आणि आईनं त्याला छोट्या छोट्या संकल्पना आहेत. 3रीच्या मुलांना शिकवताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी शिकवू शकता. अगदी नातेसंबंध, आजी, मामा, आई, काकू या गोष्टी, किंवा एखाद्या गोष्टीचा लहान मोठेपणा आहे, रंगसंगती आहे, अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही सरळ साधेपणात हसत खेळत शिकू शकता. आणि ह्या गोष्टी तुम्ही शिकवल्या पाहिजे. आता तुमची स्वप्न आहेत की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे. हे सगळं तुम्हाला वाटतंय तो झाला पाहिजे, पण त्याला काय व्हायचंय हे अगोदर ठरवा. नेमकं तुम्ही त्याला नीटच्या क्लासला लातूरला पाठवलं आणि 5 लाख रुपये फी भरली, पण त्या मुलाला जर त्याच्यात इंटरेस्टच नसेल तर पर्यायानं 2-3 वर्ष राहून ते परत येतं. परत आल्यानंतर निराशा येते की मला मार्क्स चांगले आले नाहीत, पहिला अटेम्प्ट झाला, दुसरा अटेम्प्ट झाला, तिसरा अटेम्प्ट झाला, मार्क्स काही चांगले येत नाहीत. सोबतच्या मुलांचे ग्रॅज्युएशन झालं तरी हा बिचारा नीटचीच तयारी करतो, ते तिकडे सर्टिफिकेट घेऊन बाहेर निघतात, पण हा नाही, अजून एखादा ट्राय करतो, आईची इच्छा आहे, नाही अजून एखादा ट्राय करतो, माझ्या पप्पांचं स्वप्न आहे. अरे पण तुझं स्वप्न काय आहे हे त्याला विचारा. भले तो म्हणला ना मला खेळाडू व्हायचंय तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि असं कोणतंच क्षेत्र नाहीये की जिथं मुलांना व्यासपीठ नाही. प्रत्येक क्षेत्रात मुलं पुढे जाऊ शकतात. त्यामुळे तो शिकलाच पाहिजे. हा ठीक आहे, पुस्तकी ज्ञान त्याला पाहिजे तेवढं व्यवहार आलं ठीक आहे, पण त्याच्या अंगी असणारे कलागुण तुम्ही ओळखा. ते कलागुण ओळखल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत त्या त्याच्या शिक्षकांशी बोला की त्याला या गोष्टीची आवड आहे सर, या गोष्टीची आवड आहे मॅडम, नेमकं काय केलं पाहिजे, किंवा त्याला कसं त्याच्या अंगात ते अजून वाढण्यासाठी काय केलं पाहिजे. भले एखादा मुलगा एक वक्तृत्व कलेत खूप पुढे आहे, तुम्ही त्याला वेगवेगळ्या मोटिवेटर्सकडे न्या, किंवा त्याच्या शाळेमध्ये असणाऱ्या स्पर्धांमध्ये त्याला विविध विषयांवरती बोलायला भाग पाडा. एखादा मुलगा लिखाणात चांगला असेल तर तुम्ही त्याला लेखन शैली शिकवा, किंवा त्याच्या शिक्षकांशी कॉन्टॅक्ट करा. आता आपला भाग हा ऊसतोडणी कामगारांचा भाग आहे ठीक आहे, परंतु घरामध्ये आजी आजोबा असतील तरी त्यांना पण समजत नाही असं नाही. गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकला व्हायरल होतोय की एका मुलाचं अक्षर एवढं छान आहे की ते रात्रंदिवस लिहित बसते. का लिहितंय तर त्याचं अक्षर खूप छान आहे, आणि ते का लिहितं, त्याचे आई वडील ऊस तोडायला जातात, त्याची म्हातारी आजी चुलीसोबत भाकरी करत करत बसते आणि ते लेकरू त्या आईच्या शेजारी बसतं. त्या आजीला माहित पण नाही ते काय करते, पण ते रात्रभर लिहित बसते का तर माझं अक्षर चांगलं आलं पाहिजे,
मग आजीला प्रश्न विचारला की आजी, तुम्हाला काही काम नसताना तुम्ही त्याच्या शेजारी का बसता? तर आजीनं उत्तर दिलं, मला माहित नाही तो काय लिहितोय, मला ना वाचता येते ना लिहिता येते, पण मी बसले तर ते वही घेऊन बसते, याचाच मला आनंद आहे, म्हणून मी पण रात्रभर त्याच्यासोबत बसतीये. मग हे तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे आणि तुम्ही समजून घेतलं तर ते तुम्हाला कळणार आहे. त्याचसोबत मोबाईलमुळे होणारा दुष्परिणाम म्हणजे मुलं निराशेत गेल्यानंतर आत्महत्यासारखे पावलं उचलताना दिसतात. आणि ह्या आत्महत्या का होतात? तर त्यांच्या हाती येणारं अपयश मग काय? तुमची स्वप्न बाजूला ठेवून त्यात तुमच्या इच्छा त्याच्यावरती कृपया अजिबात लादू नका की तू शेजारचं पोरग इंजिनियर झाले, माझं पण झालं पाहिजे, किंवा माझ्या मैत्रिणीचा मुलगा मोठा IAS ऑफिसर झालाय, मी पण तुला पुण्याला नेऊन क्लास लावते, भले मी तुझ्यासोबत सदाशिव पेठेत राहील पण तू IASच झाला पाहिजे. हा तुमचा हट्ट किंवा तुमची इच्छा तुम्ही त्याच्यावरती का लादताय? तुम्हाला IAS व्हायचे, तुम्ही व्हा, तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला त्याला तुमच्या ज्ञानाचा वापर होईल, पण त्याच्यावरती तुमच्या इच्छा अजिबात लादू नका. कारण ह्या इच्छांमुळे मुलांवरती खूप मोठं दडपण येत आहे. मुलं मानसिकरित्या हतबल होत आहेत आणि नैराश्यात जाऊन ते ना कोणाशी व्यवस्थित बोलतात ना ते व्यक्त होतात आणि हे न झाल्यामुळे त्यांच्या इच्छा आहे इथंच राहतात. तुमचा पैसा तुम्ही कितीही खर्च केला तरी काही उपयोग होत नाही. आणि कृपया दुसऱ्याची बरोबरी म्हणून क्लासेसना पाठवणं. सगळीकडे चांगलं शिक्षण आहे, तो कोणत्याही शाळेत शिकला तरी शिकणारा विद्यार्थी कुठेही शिकतो, फक्त त्याला पाहिजे असतं ते पोषक वातावरण आणि हे वातावरण निर्माण करण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही त्याला आमच्यासोबत तुमची जबाबदारी महत्वाची आहे. म्हणून आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही पाल्यांसोबत, भले आम्ही म्हणणार नाही कामं सोडून त्यांच्यासोबत संवाद साधत बसा, पण तुमच्या जीवनातला तुमच्या दिवसातला 10 मिनिट वेळ तुम्ही तुमच्या पाल्याला द्या आणि तो दिल्यानंतर त्याच्यात झालेला बदल तुम्ही पहा. नक्कीच त्याच्यामध्ये बदल झालेला असेल, त्याला त्या गोष्टी समजलेल्या असतील, त्याच्या संकल्पना अस्पष्ट असतील तर ते तुमच्याशी व्यवस्थितरित्या बोलेल आणि तुम्ही त्याला जवळ बसताना कसल्याही प्रकारचा राग किंवा द्वेष किंवा त्याला बळच बसवायचंय किंवा सरांनी शाळेत सांगितलंय, मॅडमनी सांगितलंय म्हणून त्याला जवळ घेऊन बसू नका. तुमच्या रोजच्या बसताना त्याला बसून घ्या. अगदी तुम्ही मूल आहात हे समजून त्याच्या जवळ बसा आणि बसताना त्याला प्रत्येक गोष्ट अगदी सहज विचारा. भले तुम्ही त्याला असं जर म्हटले ना, बाळा मला बेरीजच येत नाही, शिकव रे, 3 + 4 किती? ते म्हणलं ना 5, तरी तुम्ही परत बघा, मग मी मोजते, बरं हे 3 आहेत, हे 4 आहेत, मग 3च्या पुढे 4 फोटो म्हणल्यावर 5 कसे येतील? मग त्याला कळलं नाही मला शिकवलं होतं. ते आपोआप सांगून जातं, आई मला शाळेत शिकवलं होतं पण माझ्या ना लक्षातच आलं नाही, पण मी परत सरांना विचारलं पण नाही. आणि मग तुम्हाला समजेल त्याला तो घटक समजलेला नाहीये, आपण त्याला तो समजवला पाहिजे. आणि हे जेव्हा तुम्ही समजवाल त्यावेळेसच तुमची पाल्य एकदम बिनधास्त वातावरणात शिकतील. आणि आत्ताची शिक्षण पद्धती आनंददायी शिक्षण पद्धती आहे, त्यांना कसल्याही प्रकारचं दडपण देऊन शिकवायचं नाहीये. त्यांच्यातले कलागुण, त्यांच्यातले कौशल्य विकसित करत त्यांना शिक्षण द्यायचे. त्यामुळे माता पालकांना विनंती आहे की आपण आपला वेळ आपल्या पाल्यांच्या प्रती द्या आणि तुमची स्वप्न थोडीशी बाजूला ठेवून 12वीत असणारा सचिन तेंडुलकर भारतरत्न मिळवू शकतो हे आपल्याला माहित आहे. त्याचबरोबर बीडच्या मांडवा गावातील वीटभट्टीवर काम करणारा सामान्य कुटुंबातला अविनाश साबळे पॅरिस ऑलिम्पिक जाऊ शकतो, तर आपली मुलं का जाऊ शकत नाहीत? आपली मुलं का करू शकत नाहीत याचा विचार करा. आणि नको असलेली तुमची स्वप्न, तुमची ओझी त्यांच्यावरती कृपया लादू नका, कारण लादलं तर ते लेकरू काहीच करणार नाही. जे येतंय ते पण करत नाही आणि जे नाही येत ते तर करतच नाही. त्याच्यामुळे त्याला जे येतंय ते ओळखा आणि त्या दृष्टीने तुमची पावलं उचला आणि त्यांना त्यांचं एक नाविन्यपूर्ण असं स्वतःचं आकाश निर्माण करू द्या. कारण त्यांचं आकाश त्यांच्यासाठी रिकामं असेल तर त्यांना त्याच्यातले नवीन नवीन घटक समजतील. नाविन्यपूर्ण शिकताना त्यांना नवीन नवीन गोष्टींची ओळख होईल आणि हे नवीन गोष्टींची ओळख येताना भले एखाद्या वेळेला अपयश येईलही, पण तुम्ही तुमची साथ त्याच्या पाठीमागे राहू द्या. तुम्ही त्याला फक्त एकच सांगा, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवते. मला आपल्या सर्वांनी ऐकून घेतलं, सरांनी मला बोलवलं, माझ्या बुद्धिसाक्षेपानुसार मी माझे विचार आपल्यासमोर मांडले आहेत. जे योग्य वाटेल ते स्वीकारा, जे अयोग्य वाटेल ते इथूनच सोडून द्या, पण आपल्या पाल्यांच्या प्रती खंबीरपणे उभे राहा एवढीच अपेक्षा बाळगते आणि थांबते. जय हिंद, जय भारत.